वेलकम फ्रेंड्स. टुडे वी आर गोइंग टू टेक प्रॅक्टिस सेट 2.3. ओके, त्याच्या आधी जर आप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा. ओके, आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर फर्स्ट. फाइंड द ऑर्डर ऑफ द सर्ड. ओके, सो वी हॅव टू फाइंड द ऑर्डर ऑफ द गिवन सर्ड्स. तुम्हाला काही सर्ड्स दिलेत आणि त्यांचे ऑर्डर तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके, सो व्हॉट इज ऑर्डर? ऑर्डर कशाला म्हणतो आपण? दिस इज रॅडिकल साइन, दिस इज द रॅडिकंड अँड दिस इज ऑर्डर, राईट? याला आपण रॅडिकंड म्हणतो, हे झालं रॅडिकल साइन, आणि याला काय म्हणतो आपण? ऑर्डर. मीन्स द नंबर विच इज गिवन इन रॅडिकल साइन. ओके, मग या ठिकाणी कोण आहे बघा? 3 आहे. सो द ऑर्डर इज द ऑर्डर ऑफ सर्ड इज काय आहे पहा? ऑर्डर त्याची 3. ओके, तर शक्यतो लिहा हे स्टेटमेंट मध्ये. ठीक आहे. देन इथं तुम्हाला ऑर्डर दिलेली नाही. यू हॅव नॉट गिवन द ऑर्डर ऑफ दिस सर्ड. बट जिथं तुम्हाला ऑर्डर दिलेली नसते त्याची ऑर्डर काय असते? 2 असते. कारण काय? आपण याच्या आधी पण बऱ्याच वेळेस अनुभवलं असेल. रूट 36 मीन्स व्हॉट? दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ 36. ओके, स्क्वेअर रूट म्हणजे या ठिकाणी काय असतो? 2 असतो. इट मीन्स दॅट द ऑर्डर ऑफ सर्ड इज काय आहे ऑर्डर याची? 2, राईट? ओके, नाउ थर्ड वन. व्हॉट इज द ऑर्डर? या ठिकाणी पहा तुम्हाला काय दिलेलं आहे? यू हॅव गिवन दिस 4 इन द रॅडिकल साइड, राईट? ओके, हियर इट मीन्स दॅट द ऑर्डर ऑफ सर्ड is, what is the order? 4 is the order of this third. Okay, now next one. Okay, here again same with this. Okay, order is not given. इथं तुम्हाला कोटी दिलेली नाही. It means that the order of third is काय ऑर्डर याची सुद्धा? 2. and the last one is here is 3. Okay, so you have to write here the order of third is 3. ओके, मीन्स फक्त तुम्हाला ऑर्डर लिहायची. या ठिकाणी काय आहे? जिथं काही नाही तिथं काय असतं? 2 असतं. हे लक्षात ठेवायचं. फक्त बाकी तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आणि मराठीमध्ये कसं लिहाल? या करणीची कोटी 3 आहे, म्हणजे समजा रूट 7 किंवा करणीची कोटी 3 आहे असं जरी लिहिलं तरी पुरेसं आहे. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. मराठीमध्ये लिहिताना तुम्ही करणीची कोटी 3 आहे, करणीची कोटी 2 आहे, करणीची कोटी 4 आहे असं लिहाल. ठीक आहे. ओके, सो नाउ वी आर गोइंग टू टेक द सेकंड क्वेश्चन. सो यू हॅव गिवन द फर्स्ट क्वेश्चन, थर्ड रूट ऑफ 51 अँड द सेकंड वन इज फोर्थ रूट ऑफ 16. ओके, आता या ठिकाणी पहा आपल्याला काय बघायचं की हा सर्ड आहे का? सर्ड कुठल्या कंडिशन मध्ये असतो? जर त्याचं रूट निघालं तर तो सर्ड नाही. जर तो तसाच राहिला म्हणजे त्याचं रूटच निघत नाहीये. म्हणजे कसं? सपोज आत्ताच आपण एक्झाम्पल घेतो तर 36. रूट 36चं जर आपण रूट काढलं, म्हणजे सॉरी या 36चं जर रूट काढलं आपण स्क्वेअर रूट, तर ते काय होतं? 6 येतं. म्हणजे याचं रूट निघालं तर त्याला सर्ड म्हणायचं नाही. ओके, आणि जर रूट नाही निघालं, समजा या ठिकाणी तुम्ही रूट 37 लिहिलं असतं तर या ठिकाणी हा काय झाला असता? सर्ड झाला असता, कारण याचं रूट निघत नाही. ओके, स्क्वेअर रूट निघतं का 37चं? नाही, पण याचं निघतं. मग हा सर्ड आहे का? नाही, हा सर्ड आहे. ओके, जो अडकलाय तो सर्ड आहे. क्लिअर? ओके, नाव थर्ड रूट ऑफ 51 म्हणजे कुठल्या नंबरचं थर्ड रूट 51 आहे का? जर आपण याला फॅक्टराइज करण्याचा प्रयत्न केला, ओके, तर हे फॅक्टराइज होईल, पण 3 वेळेस एखादा नंबर त्याच्यात येईल का? इम्पॉसिबल. म्हणजे याचं फॅक्टरायझेशन करायला गेलो तर आपल्याला त्याचं फॅक्टरायझेशन कुठल्याही 3 नंबर्स येऊन होणार नाही. मीन्स सेम 3 नंबर्स येऊन होईल का? नाही. म्हणजे हा जो नंबर आहे तो कसा आहे? इरॅशनल. दिस नंबर इज इरॅशनल. हा नंबर इरॅशनल आहे कारण हा फॅक्टराइज होत नाही. सो इफ दिस नंबर इज इरॅशनल देन दिस इज सर्ड. जर तो इरॅशनल नंबर असेल तर तो काय आहे? सर्ड आहे. लक्षात घ्या अजून कशामुळे? वाय? बिकॉज वी कॅनॉट फाइंड द थर्ड रूट ऑफ 51. ओके, we cannot find, वाटलेस मी इथे लिहितो अजून ते लक्षात येईल तुमच्या. we cannot find the third root of 51. therefore it is an irrational. म्हणजे हा कसा आहे? 100% irrational आहे. ठीक आहे, हा irrational आहे. therefore third root of 51 is
सड. तो काय झाला पाहिजे? सड असला पाहिजे. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो पहा, फोर्थ रूट ऑफ 16. आता 16चं चौथं रूट निघतंय का पाहूयात आपण. फोर्थ आपल्याला आपण विचार करू शकतो की निघतंय का नाही. आता 16ला फॅक्टराइज करायचं म्हटलं तर आपण कसं करणार, 4 × 4. एम आय राईट? ओके. नंतर जर तुम्ही अजून याला फॅक्टराइज करण्याचा प्रयत्न केला तर 2 × 2, पहिल्या 4चं, दुसऱ्या 4चं 2 × 2 झालं का 4 वेळेस. ओके. मीन्स वी कॅन फॅक्टराइज दिस नंबर. मीन्स फोर्थ रूट ऑफ 16 कॅन बी फॅक्टराइज. हा फॅक्टराइज होऊ शकतोय. म्हणजे याचा अर्थ हा जो नंबर आलाय तो कसा आलाय, तर लक्षात येईल तुमच्या की ह्याचं जर आपण म्हणजे याचा विचार करूयात आपण की फोर्थ रूट ऑफ 16 ची व्हॅल्यू काय येते, 2 येते. कशामुळे 2 येते पहा. आता हा किती वेळ झालाय, 1 2 3 4. म्हणजे याचा इनडायरेक्टली हा काय आला माहितीये का, 2⁴. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली अशा पद्धतीने आले पहा. ओके. आतमध्ये 2⁴ आणि हा फोर्थ रूट म्हणजे काय झालं, हे याला कॅन्सल झालं, फोर्थ रूट याला कॅन्सल झालं, म्हणजे उत्तर काय आलं, 2 आलं. 2 हा रॅशनल आहे का इरॅशनल? दिस इज नॉट इरॅशनल, दिस इज रॅशनल नंबर. ही परिमेय संख्या आहे. आता ही जर परिमेय असेल तर मग हा सड असण्याचे काही चिन्ह शक्यच नाही, कारण सड म्हटलं की नंबर कसा असायला पाहिजे, इरॅशनल. बट दिस इज रॅशनल. ओके. सो फोर्थ रूट ऑफ 16 इज रॅशनल. नंबर. तो काय आहे, रॅशनल नंबर आहे. आणि तो रॅशनल नंबर आहे याचा अर्थ काय की इट मीन्स दॅट दिस इज नॉट सड. इट मीन्स दॅट फोर्थ रूट ऑफ 16 इज नॉट सड. तो काय नाहीये, सड नाही किंवा कर्णी नाही असं आपल्याला त्याला काय करता येतं, म्हणता येतं. ओके. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 3. फिफ्थ रूट ऑफ 81. आता 81 ला असं फॅक्टराइज करायचे की एक विशिष्ट नंबर 5 टाइम्स येईल. बघूया येतो का. ओके. सपोज वी आर गोइंग टू फॅक्टराइज दिस 81 बाय 3. ओके. आपण 3 घेऊन त्याला फॅक्टराइज करूयात. कसं, सो फिफ्थ रूट ऑफ, आता 3 न जर घेतलं आपण 3 × 3. आता 81 कसं होतं येतं पहा. सो कॅन आय राईट 9 × 9. ओके. मी एक स्टेप वाढवतो बरं का. तुम्ही डायरेक्टली ही जी स्टेप लिहितोय ना मी आता जी 3 × 3 × 3 × 3 ही तुम्ही डायरेक्टली इथे लिहू शकताय. क्लिअर. पण मी लक्षात यावं म्हणून तुम्हाला 9 × 9 करून पुन्हा त्याला फॅक्टराइज करतो. पण आता या ठिकाणी काय चाल पहा, हिअर इज 5 अँड हिअर इज 1 2 3 4 मीन्स 4 टाइम्स 3 इज देअर. पण या ठिकाणी 5 सांगताय, या ठिकाणी 4 सांगताय, म्हणजे याचं तुम्हाला रूट निघत नाही. म्हणजे सड झाला. मीन्स वी कॅनॉट फाइंड the fifth root of कशाचं फिफ्थ रूट काढता येत नाही तुम्हाला, 81. सो इट मीन्स दिस इज काय आहे, अन इरॅशनल. तो कसला असला पाहिजे, इरॅशनल असला पाहिजे. तो अपरिमेय असला पाहिजे. आणि जर संख्या अपरिमेय असेल म्हणजे असं रूट निघत नाही अशी असेल, then that sud, तो 100% काय असला पाहिजे, that is sud. So therefore fifth root of 81 is a sud. तो काय असला पाहिजे, 100% sud असला पाहिजे. ओके. क्लिअर. नाउ कम ॲट द क्वेश्चन नंबर 4. आता या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर दिलेला नाही, पण आपल्याला माहिती आहे इफ द ऑर्डर इज नॉट गिवन इट मीन्स देअर इज 2. जर ऑर्डर दिलेला नसेल, कोटी दिलेली नसेल, तर तिथे किती असते, 2 कोटी असते. इट मीन्स दॅट आपल्याला जो स्क्वेअर रूट काढायचा आहे. कॅन वी फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 256? येस, डेफिनेटली. दिस इज द स्क्वेअर ऑफ 16. एम आय राईट? ओके. सो वी कॅन राईट लाईक दिस 16 × 16. क्लिअर. आपल्याला इथं 2 म्हणताना 2 नंबर आणायचे कुठले आणा. ठीक आहे. आपण 2 वेळेस आणलं. येस, इट इज पॉसिबल. म्हणजे याचं तुम्हाला रूट निघालं. म्हणजे हा काय आहे, रॅशनल आहे. ओके. सो यू कॅन राईट रूट 256 इज रॅशनल नंबर. आता जर तो रॅशनल असेल तर तो सड असेल का, इम्पॉसिबल. इट मीन्स रूट 256 इज नॉट सड. तो सड आहे का, नाही. क्लिअर. Okay, so this is question number 3 and 4. Okay, please take the screenshot. Now come at the next question. Third root of 64. Can we find the
थर्ड रूट ऑफ 64? येस वी कॅन. ओके, सो याला कसं लिहाल पहा, वी कॅन फॅक्टराइज 64 ॲज 4 into 4 into 4. मीन्स आपण जर फॅक्टराइज केलं याला तर 4 into 4 into 4 64 येतं. ठीक आहे, कारण 4चा हा काय आहे, क्यूब आहे. इट मीन्स दॅट वी कुड फॅक्टराइज, आपण याला फॅक्टराइज करू शकलो. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला 64चं थर्ड रूट काढता येतं. म्हणजे हा रॅशनल आहे. ओके, सो देअरफॉर थर्ड रूट ऑफ 64 इज रॅशनल नंबर. तो काय आहे, रॅशनल नंबर आहे. आणि जर हा रॅशनल नंबर असेल तर हा सर्ड असण्याची शक्यता 0 आहे. सो देअरफॉर थर्ड रूट ऑफ 64 इज सर्ड आहे का नाही, नॉट सर्ड. ओके, इज नॉट सर्ड. अडकला पाहिजे, जर अडकला, हा मुक्त झाला, हा सुटला त्याच्यातून, बरोबर आहे, 3 टाइम्स. म्हणजे याचा अर्थ, याचं उत्तर काय आलं की थर्ड रूट ऑफ 64 इज इक्वल्स टू काय येत आहे तुमचं, वाटल्याचं मी लिहितोय 4 येते. म्हणजे हा याच्यातून सुटला म्हणजे तो अपराधी नाही. जर अडकला असता तर तो सर्ड झाला असता. ठीक आहे. नाव कम ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसतं क्षणी असं वाटतं 22/7. आता याच 22/7 याचं स्क्वेअर रूट तर निघणार नाहीच आहे. आपण हा नंबर रॅशनल आहे याच्यात शंका नाही, पण हा रॅशनल कधी आहे, जर रूटचं साइन नसेल तर तो रॅशनल आहे. ओके, पण हा काय आहे, रॅशनल असून आतमध्ये आहे. म्हणजे हा 101% कसा आहे, इरॅशनल आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो नंबर आहे, लक्षात घ्या की सध्या आपण जर याला आपण काय करत फॅक्टराइज केलं तर आपण फॅक्टराइज नाही करू शकत. पण आपल्याला माहिती की याची जर व्हॅल्यू आपण काढली, आपण याचा अर्थ, आय थिंक हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह पण केलेला आहे. इव्हन तुम्हाला बुकमध्ये कुठेतरी आलेलं सुद्धा आहे की दिस इज इरॅशनल. कशामुळं, कारण जर आपण याला डिवाइड केलं, याचं जर अँसर काढलं तर आपल्या लक्षात येईल, मागच्या वेळेस आपण याच्या आधी काय शिकलो होतो की रिकरिंग, नॉन रिकरिंग, टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग ह्या कन्सेप्ट क्लिअर केले होते. तर त्याच्यामध्ये आपण जर 7 ने 22 ला डिवाइड केलं तर आपला आन्सर काय येतं माहिती का, 3.14 असं पुढं काहीतरी येतं. पण हे 141414 येत नाही, किंवा एक विशिष्ट ग्रुप न येत नाही, तर काय होतं, कुठला तरी नंबर वेगळा येत चालतो. म्हणजे हा कसा आहे, तर डेफिनेटली हा आहे इरॅशनल. आणि हा आहे इरॅशनल म्हणजे हा आहे सर्ड. ओके, सो वी कॅन सी दॅट √22/7 is irrational number. This is irrational number. हा irrational number आहे. Therefore, √22/7 is surd. हा काय असला पाहिजे, सर्ड असला पाहिजे. याच्यात तुम्हाला जास्त लिहित बसायची गरज नाहीये. कारण काय, याला पण जर आपण याच्यात डेसिमल ह्याच्यामध्ये जर गेलो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला डेसिमल फॉर्म मध्ये जाऊन, तर याचा आन्सर काय होतं, 3.141234 असं काहीतरी वेगळं येत चालतं. ग्रुपनं काय होत नाही, रिकर होत नाही ते. इट मीन्स दॅट दिस इज इरॅशनल. हा अपरिमेय संख्यामध्ये असला पाहिजे. आणि जर हा अपरिमेय असेल, म्हणजे हा जर इरॅशनल असेल, देन दिस इज डेफिनेटली सर्ड. Okay, so those are the question number 5 and 6. Please take the screenshot. Okay, now in the third question you have to find which of the following pairs are like surds and which are of unlike surds. Similar surds कोणते आहेत आणि unlike surds कोणते आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. आता आपण त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं की when the radicand is same and radicand and order both, radicand आणि ऑर्डर जर सेम असेल, ओके, मग या ठिकाणी समजा तुम्ही काय करता, इथं 15 आहे आणि √3 आहे, आणि इकडं √3 आहे, इकडं मग 105 असू द्या, 1000 असो, काही असो. पण या ठिकाणी हा रॅडिकंड म्हणजे आत जी संख्या आहे ती पण सेम पाहिजे. आणि हा जो रॅडिकल साइनच्या मध्ये जो आपण काय लिहितो, ऑर्डर लिहितो, तो ऑर्डर सुद्धा म्हणजे कोटी ज्याला म्हणतो, ती कोटी सुद्धा सारखी असली पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला बघता क्षणी असं वाटतं, अरे याच्यात √13, याच्यात √52 आहे, बट वी कॅन फॅक्टराइज दिस 52. याला फॅक्टराइज करून इथपर्यंत आणता येते का बघायचं. मग याच्यात पण √13 नाही, याच्यात जर √13 आला तर हे लाईक सर्ड्स आहेत. ओके, मग याला आता फॅक्टराइज करायची गरज आहे का, नाही, याला असंच ठेवा. पण याला मात्र फॅक्टराइज करा. मग याला फॅक्टराइज करण्यासाठी कसं कराल पहा, √52 कॅन बी रिटन ॲज, हाऊ वी कॅन फॅक्टराइज 52. 52 कोणत्या टेबलमध्ये येतो का पहा, जेणेकरून फॅक्टराइज होईल तो. सो वी कॅन राईट लाईक दिस 4 × 13. ओके, सो नाव हा जो 4 आहे याचं रूट निघतंय, म्हणजे स्क्वेअर रूट निघू शकतं. मग या काय होईल, बाहेर येईल. म्हणजे हा काय होईल पहा, हा बाहेर आला की हा होईल 2 आणि आतमध्ये राहील 30.
बघा आपल्याला आधी वाटत होतं की याच्यात 52 याच्यात 13 आहे, कसा काय लाईक असू शकतो, अनलाईक साईड आपण लिहून टाकलं असतं. बट वी हॅव टू फॅक्टराइज, आपण त्याला फॅक्टराइज करायचंय, त्याचे फ्रॅक्शन्स पाडायचे, सॉरी फॅक्टर्स पाडायचे, सॉरी फॉर फ्रॅक्शन. ओके, तर याचे काय करायचं आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. आपण फॅक्टर्स त्याचे पाडले की सगळ्यात शेवटी बघायचं, शेवटच्या स्टेपला रूट मध्ये तो नंबर येतो का जो याच्याकडे आहे. इट मीन्स दॅट, आता बघा म्हणजे हा आणि हा हे दोघं कसे असले पाहिजेत, लाईक फॅक्टर्स असले, लाईक सर्ट्स असले पाहिजेत. मग मला सांगा हा आणि हा आहे पण ही व्हॅल्यू याचीच आहे, म्हणजे हे दोघं पण असलेच पाहिजेत ना. ओके, सो देअरफॉर 2√13 अँड 5√13 आर कसले सर्ट्स असले पाहिजेत, सिमिलर म्हणा किंवा लाईक म्हणा, सिमिलर सर्ट्स. जर सिमिलरचं स्पेलिंग नाही आठवलं तर लाईकचं स्पेलिंग आपल्याला येतं. Okay, 2√13 and 5√13 are similar surd. It means that √5 and 5√13 are like surd or similar surd. कशा आहेत ते, सिमिलर सर्ड्स आहेत, त्याला आपण सजातीय करणी असं म्हणतो. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट फ्रॉम थर्ड. ओके, नाव क्वेश्चन नंबर सेकंड काय बघा, 68 सॉरी आणि 5√3. आता हा √3 ला आलेला आहे म्हणजे हा तर 100% इरॅशनल, याच्यात काही डाऊट आपल्याला नाही, पण याला आपल्याला फॅक्टराइज करावं लागेल. सो हाऊ वी कॅन फॅक्टराइज √68? येस, ओके, √68 ला कसं फॅक्टराइज कराल, 17 4 राईट. ओके, सो 17 4 मीन्स 4 into 17. आता आपण याला अजून काय करावं, हा 2 बाहेर काढावा लागेल आपल्याला, सॉरी 4 बाहेर आला की काय होईल, 2 होईल, म्हणजे 2√17 आला. इथं तो आलाय 2√17 आणि आपल्याला दुसरी याची पेअर दिली आहे 5√3. सो कॅन आय से 2√17 अँड 5√3 आर नॉट लाईक सर्ट, किंवा लाईक सर्ट्स नाही, तुम्हाला दिलंय तसं बहुतेक त्यांना लाईक सर्ट्स, हे लाईक सर्ट्स नाहीयेत. ओके, मीन्स काय म्हणता येईल बघा, 2√17 अँड 5√13 आर कसले आहेत मग, अनलाईक सर्ट्स. ओके, तर ते लाईक सर्ट्स नाहीत म्हणजे कसे आहेत, अनलाईक आहेत. मग हे दोघं अनलाईक आहेत पण ही व्हॅल्यू याची आहे, म्हणजे हा आणि हा सुद्धा कसा असला पाहिजे, अनलाईक. मीन्स वी कॅन राईट हिअर √68 अँड 5√3 आर अनलाईक सर्ट्स. ओके, तर ते कसे आहेत, अनलाईक सर्ट्स आहेत. बघा, लाईक सर्ट्स म्हटलं की त्यांच्या मधला जो रॅडिकंड आहे तो सेम आला पाहिजे. क्लिअर? Please take the screenshot. Okay, now come at the third and fourth question is there. Okay, so sorry, I think this is 19, right? Okay, 19√12 and 6√3. Okay, 4√18 and 7√2. Okay, so those are the questions. Now we are going to solve first, means question third. ओके, सो नाव यू कॅन सी हिअर रॅडिकंड इज 2, म्हणजे आपल्याला हा 2 आहे तर याला 2 मध्ये 2 करायचा आहे याचा, मग आपल्याला याला फॅक्टराइज करावं लागेल. लक्षात घ्या, हा जो आधीचा नंबर आहे याला आपण काहीही करणार नाही. ठीक आहे, सो वी कॅन चेंज 4√18 ॲज 4 तसाच राहू द्या, फक्त 18 ला आपल्याला फॅक्टराइज करायचंय. सो वी कॅन राईट लाईक दिस 9 into 2. इज इट राईट? ओके, नाव वी कॅन याला आपण हा जो नंबर आहे वी कॅन रिमूव्ह फ्रॉम दिस. ओके, इथून काढू शकतो पण इथून काढायचं म्हणजे इकडे आला पाहिजे आणि तो बाहेर येताना काय करणार, स्क्वेअर रूट मध्ये येणार. मीन्स हा ज्यावेळेस इकडे येईल त्यावेळेस तो 4 ला काय करेल, मल्टिप्लाय करेल. सो कॅन आय राईट 4 into 3√2. इट मीन्स दॅट 12√2, म्हणजे हा काय भेटला तुम्हाला 12√2 आणि हा आहे 7√2. सो कॅन आय से दोज आर सिमिलर सर्ट? येस, डेफिनेटली. सो देअरफॉर 7√2 अँड 12√2 आर लाईक सर्ट्स. ते कसे आहेत, तर लाईक सर्ट्स आहेत. ओके, जर ते दोन लाईक सर्ट्स असतील म्हणजे कोण, हे दोघं, हे लाईक झाले. आता हे दोघं लाईक झाले म्हणजे याची व्हॅल्यू ही आहे, म्हणजे हा आणि हा सुद्धा कसे असणार, लाईक सर्ट्स असणार. सो वी कॅन राईट 4√18 अँड 7√2 आर लाईक सर्ट्स. ते कसे आहेत, तर ते लाईक सर्ट्स आहेत. ओके, now come at the next question, question number 4. 19√12 and 6√3. पुन्हा हा तर फॅक्टराइज होणार नाही, हा फायनली तिथे जाऊन बसलाय म्हणजे याला फॅक्टराइज करावं लागेल. सो 19√12 can be written as
12 can be written as 19 तर असाच राहील into, or you can write in the radical side. Okay, so 12 can be written as 4 3s. Am I right? So 19 into हा 4 बाहेर आला म्हणजे 2 झाला, रूट मध्ये 3 as it is. Means काय आलं 19 2 जा 38 root 3. Now you can see here is also 3 as a radicand and here is also 3 as a radicand. It means that हे जे दोघं जण आहेत ते कसे असले पाहिजेत, लाईक सेट्स असले पाहिजेत. सो 36 किंवा आपण असं लिहूयात, आधी हा 13 लिहूया, 38 root 3 and 6 root 3 आर काय असले पाहिजेत, तर ते दोघं असले पाहिजेत लाईक सेट्स. ओके, it means that therefore 19 root 12 and 6 root 3 are like sets. ते सुद्धा कसे असले पाहिजेत, लाईक सेट्स. कारण ही जी व्हॅल्यू आहे 38 root 3 ही याचीच व्हॅल्यू आहे, म्हणजे हे दोघे असले पाहिजेत लाईक सेट्स. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ कम ॲट क्वेश्चन नंबर 5 अँड क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणते पहा, 5 root 22 and 7 root 33. ओके, आता पहा हा 22 आहे, हा 33 आहे. आतापर्यंत आपल्याला काय असायचं की कुठल्या तरी एकाची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी आलेली असायची आणि दुसऱ्याची आपण फाइंड आउट करून तिथपर्यंत घेऊन जायचो. पण आता हा पण फॅक्टराइज होतोय, हा पण फॅक्टराइज होतोय. ठीक आहे, सो नाव वी विल फॅक्टराइज. आता जरी याला फॅक्टराइज केला, हा समजा की ते 2 into 22 कॅन बी फॅक्टराइज ॲज 11 2 जा. ओके, पण 11 आणि 2 दोघांचाही रूट निघत नाही, म्हणजे ते तिथंच राहतात, तो तसाच राहील. इकडे सुद्धा गेलो आपण 33 ला, सो 33 कॅन बी रिटन ॲज 11 into 3. 11 आणि 3 दोघांनाही स्क्वेअर रूट नाही, म्हणजे इथं बघितल्यावरच तुम्ही सांगू शकता की दोज आर नॉट लाईक सेट्स. ओके, वाय? आता कसं पहा, 5 root 22 कॅन बी रिटन ॲज 5 into 11 into 2. ओके, पण याच्यापैकी कोणताही नंबर आत येऊ शकतोय का, नाही, म्हणजे हा असाच राहणार. हा सुद्धा आपण बघूयात, 7 root 33 is equals to 7 in root काय आलं पाहिजे, 33 कॅन बी रिटन ॲज 11 into 3. पण ह्याच्यात कोणाचा स्क्वेअर रूट निघतोय का, नाही. मग स्क्वेअर रूट निघत नाही याचा अर्थ काय घेणार आपण, की याच्यातून कोणताही नंबर बाहेर येणार नाही, आतमध्ये कोणताही नंबर राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर या ठिकाणी हे नंबर जशाच तसे राहणार, म्हणजे याचं रूट निघत नाही. आणि एक स्पेशल कोणता तरी, समजा इथं 4 आला असता, इथं पण 4 आला असता किंवा इथं 9 आला असता, तरी हे बाहेर निघलं असतं ॲज इट इज आणि 11 इन रूट राहिलं असतं. पण तसं होतच नाहीये, म्हणजे इथंच बघू शकता आणि तुम्ही सांगू शकता की दोज आर नॉट लाईक सेट्स. म्हणजे पहा, 5 root 22 and 7 root 33 आर अनलाईक सेट्स. ते काय आहेत, तर अनलाईक सेट आहेत, अनलाईक सेट्स. ओके, सो तसंच या सेकंडला 5 root 5 आणि रूट 75. आता इथं पहा, इथं 5 आहे. ओके, ऑलरेडी तो इरॅशनल नंबर तिथं आहे, म्हणजे आपल्याला फक्त याचा विचार करायचा आहे. सो रूट 75 कॅन बी रिटन ॲज. आता रूट 75 चं कसं फॅक्टरायझेशन करणार, वी कॅन राईट ॲज, याला कसं लिहिता येऊ शकतं, 15 5 लिहू शकताय तुम्ही, 25 3 लिहू शकताय. ओके, मग आपण काय करूयात, सपोज आता या ठिकाणी लिहिलं मी 15 into 5. ओके, 15 into 5 लिहिलं. आता पुन्हा मी काय केलं, समजा अजून तुम्हाला वाटतं की याला फॅक्टराइज होत आहे, कारण हा नंबर आहे ना फॅक्टराइज होणार. सो वी कॅन राईट लाईक दिस, 5 into 3 into 5. क्लिअर? मग तुमच्या लक्षात आलं की इथं 5 आणि इथं 5 डबल येते, म्हणजे त्याच्यापैकी एक बाहेर येईल, म्हणजे काय होईल, 5 root 3 होईल. ओके, याच्याऐवजी तुम्ही अजून एका पद्धतीने सॉल्व्ह करू शकला असता त्याला, म्हणजे ही झाली व्हॅल्यू याच्या 5 root 3 कोणाची, रूट 75 ची. बट वी कॅन फाइंड लाईक दिस ऑल्सो. आपण याला असं लिहिलं असतं तरी चाललं असतं, 25 3 जा. आता याचा आपण काय करू शकतो, रूट काढू शकतो, म्हणजे हा बाहेर आला, काय झालं 5 आणि रूट मध्ये आला 3, 5 root 3, सेम आन्सर विल बी देयर. ओके, म्हणजे आन्सर बदलणार नाही, आन्सर तेच येणार. मेथड तुम्ही कुठलीही वापरा, फॅक्टरायझेशन कसंही करा. ठीक आहे, सो नाव 5 root 3 अँड 5 root 5. पहा, रॅडिकंट वेगळा आहे, 5 3, म्हणजे या ठिकाणी रॅडिकंट 3 आहे, इथं 5, म्हणजे हे सेट्स लाईक नाहीत. ओके, सो देअरफॉर यू कॅन राईट लाईक दिस, 5 root 5 and 5 root 3 are not like sets.
मी काय लिहितोय ते पहा, मी नॉट लाईक लिहिलंय म्हणजे ते कसे आहेत, नक्कीच अनलाईक सर्ट्स आहेत. ठीक आहे. सो यू हॅव टू राईट हिअर, काय लिहावं लागेल बघा इथं. सो √5 and second one is √75 are unlike surds. ते कसे आहेत, तर ते unlike surds आहेत. ओके. So we can solve this question like this. Okay. So please take the screenshot. Okay. We have taken first 3 questions from practice set 2.3. Okay. जर राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.